अविद्येचा नाश करायला आणि समाजाचा उद्धार करायला ज्यावेळेस महात्मा फुले घराच्या बाहेर निघतात, त्यावेळेस महात्मा फुलेंच्या खांद्याला खांदा लावून सावित्रीबाई फुले त्यांच्या सोबत खंबीरपणे उभ्या राहतात. एक पती आणि पत्नीचं नातं कसं असलं पाहिजे याचं जगातलं सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणजे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचं आपणाला घेता येईल. कारण समाज विरोधात जातो, कुटुंब विरोधात जातं आणि अशा बिकट परिस्थितीमध्ये सुद्धा सावित्रीबाई फुले कुठलाही किंतु आणि परंतु मनामध्ये न आणता महात्मा फुलेंची साथ देतात. पुढे चालून सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुलेंच्या पोटी अपत्याची प्राप्ती होत नाही, त्यावेळेस समाज आणि कुटुंबातील लोक महात्मा फुलेंना सल्ला देतात की तुम्ही दुसरं लग्न केलं पाहिजे. त्यावेळेस महात्मा फुले स्पष्टपणे या गोष्टीला नकार देतात आणि नंतरच्या काळामध्ये एका विधवा महिलेच्या मुलाला सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले दत्तक घेतात. त्याचं नाव यशवंत ठेवतात आणि पुढे चालून त्या मुलाला डॉक्टर घडवतात. असे हे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले हे जे दाम्पत्य होतं ते प्रत्येक प्रसंगामध्ये खांद्याला खांदा लावून सोबत देतात आणि हजारो वर्षापासून गुलाम असलेल्या महिलांना शिक्षणाच्या ज्योतीने प्रकाशित करतात. अशा या महामानव महात्मा फुलेंना आज जयंती दिनी विनम्र अभिवादन.